भारतात असं एक गाव आहे जिथं प्रिय रामभक्त हनुमान किंवा मारुती यांचं नाव देखील घेतलं जात नाही. मारुती, बजरंगबली, हनुमान अशी अनेक नाव आहेत मारुतींना, परंतु या गावामध्ये त्यांचं नाव देखील घेतलं जात नाही किंवा कुणाचं नाव देखील ठेवलं जात नाही. गावात एकही मनुष्य आपल्याला पाहायला मिळतं की महाराष्ट्रामध्ये हे एक गाव आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावामध्ये हनुमान, मारुती, बजरंग अशी नावं ऐकायला मिळतात. कुणाचं ना कुणाचं नाव गावामध्ये मारुती, हनुमान, बजरंग असं असतंच आणि असणारच, ठेवलेलंच असतं. कुणी ना कुणी नाव काय केलेलं असतं, ठेवलेलंच असतं. आणि प्रत्येक गावामध्ये मंदिर असतं. या गावामध्ये तुम्हाला मारुतीचं मंदिर देखील दिसणार नाही. बघा, म्हणजे मारुतीचं मंदिर देखील या गावामध्ये तुम्हाला दिसणार नाही. मंदिरच सोडा, कुणाचं नाव देखील मारुती ठेवलेलं असत नाही. आणि जर त्यांना सोयरीक करायची असेल, कुणाशी सोयरीक करायची असेल, तरी मुलगी जर द्यायची असेल तर त्या जावयाचं नाव देखील काय नसलं पाहिजे, मारुती नसलं पाहिजे. बघा, म्हणजे एवढा तिरस्कार या नावाचा केला जातो. म्हणजे त्या मुलीचं सोयरीक जुळवताना त्या मुलाचं नाव मारुती, हनुमान, बजरंग यापैकी कुठलंही नसलं पाहिजे. या गावामध्ये मारुती सुझुकीची एकही गाडी तुम्हाला बघायला मिळणार नाही. कुणीही 400 गाड्या आहेत फोर व्हीलर, परंतु एकही गाडी मारुती सुझुकीच्या कंपनीची कुणीही विकत घेतलेली नाहीये. आणि चुकून मारुती सुझुकीची गाडी जरी गावामध्ये प्रवेश केला कुठल्या गाडीने, तरी ते काय करतात, वेशीच्या बाहेरच थांबवतात. ती गाडी आतमध्ये देखील येऊ देत नाही. कारण त्यांचा असा समज आहे की मारुतीचं नाव जरी घेतलं किंवा गाडी जरी आली आमच्या गावामध्ये, तरी काय होतंय, आमचं काहीतरी नुकसान होतंय खूप मोठं. आणि सगळ्या म्हणजे सर्व लोकांची तशी श्रद्धा आहे की मारुतीचं नाव जरी घेतलं तरी काय होतंय हो, आमचं काहीतरी वाटोळं होतंय, आमचं काहीतरी नुकसान होतंय. म्हणून ते कुणी त्या नावाच्या नादालाच कुणी लागत नाही. आणि चुकून एखादा पाहुणा आला, हनुमान, बजरंग, मारुती या नावाचा चुकून एखादा पाहुणा लांबून दुरून आलाच, गावामध्ये प्रवेश केलाच, तर ते काय करतात, त्यांना पाहुणं म्हणून हाक मारतात. आणि लहान मूल असेल, म्हणजे वयाने लहान असतील, त्यांना बाळा म्हणून हाक मारतात. परंतु त्या नावाचा गावात कुणी उल्लेख करत नाही, म्हणजे तोंडात देखील नाव घेत नाहीत. मंदिर असणं तर लांबच, त्या मारुतीचं मंदिर देखील आपल्याला कुठंही बघायला भेटत नाही. एवढं काय केलं जातो, मारुती, हनुमान, बजरंग या नावाचा तिरस्कार केला जातो. आता तुम्ही म्हणाल, असं गाव आहे तरी कुठं? तर असं गाव आणि असं करण्यापाठीमागं कारण काय आहे, म्हणजे लोक अशी का वागतात, मारुतींचं मंदिर का नाही, त्यांची पूजा कुणी, जिथं नाव घेत नाही तिथं पूजा करणं तर शक्यच नाही. म्हणजे ते हनुमान स्वारीची काय करत नाहीत, पूजा अजिबात करत नाहीत, का तोंडही बघत नाहीत, का नाव सुद्धा स्वतःचं ठेवत नाहीत. म्हणजे एवढा तिरस्कार करणारं, मारुतींचं तिरस्कार करणारं असं कोणतं गाव आहे, असा प्रश्न सर्वांना पडला असेल. तर असं गाव आणि त्याच्या पाठीमागची कथा आपण बघणार आहोत. भारतामध्ये, महाराष्ट्रात असं एक गाव आहे. भारतामध्ये महाराष्ट्र राज्यात अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दैत्य नांदूर म्हणून काय आहे, एक गाव आहे. आणि या गावामध्ये ही परंपरा खूप त्रेतायुगापासून ही परंपरा चालली त्या गावामध्ये. लक्षात घ्या, त्रेतायुगापासून या गावात ना हनुमानाचं मंदिर आहे, ना हनुमानाचं कुणी नाव घेत नाही. लक्षात घ्या, एवढा तिरस्कार का? पाहुण्यांचं सोयरीक सुद्धा जोडत नाहीत. मारुती, हनुमान, बजरंग या नावाच्या व्यक्तीशी ते संबंधही जोडत नाहीत.
आणि तिथल्या आसपासच्या सर्व गावांना माहीत झालंय की काय या गावाशी सोयरीक जोडायची तर आपलं नाव, मुलाचं नाव काय नसलं पाहिजे, मारुती, हनुमान आणि बजरंग यापैकी नसलं पाहिजे. आणि या गावामध्ये कुणीही मारुती सुझुकी कंपनीची गाडी देखील कुणी घेऊन जात नाही. सर्वांना माहिती झाले आणि चुकून वाकून एखादा माणूस आला तर त्याला वेशीच्या बाहेरच थांबवतात गाडीसहित आणि त्या व्यक्तीला फक्त प्रवेश दिला जातो. म्हणजे एवढं काटेकोरपणे पालन अजूनपर्यंत त्या गावात केलं जाते. हे गाव महाराष्ट्रामधील अहिल्यानगर जिल्ह्यात आहे. दैत्य नांदूर म्हणून गाव आहे. आणि दैत्य नांदूर या गावामध्ये हनुमानांचं मंदिर का नाही आणि त्यांचं नाव का घेतलं जात नाही या मागची कथा आपण पाहणार आहोत. या गावामध्ये, नांदूर गावामध्ये निंबा नावाचा राक्षस राहत होता. ज्या वेळेस सीतामाईच्या शोधामध्ये लंकेला चालले होते हनुमान स्वारी, त्यावेळेस रस्त्यामध्ये जाताना त्या निंबा राक्षसाची आणि हनुमान स्वारीची गाठ पडली आणि त्यांनी काय केलं, दोघांमध्ये युद्ध सुरू झालं. एवढं प्रचंड युद्ध झालं की त्या युद्धामध्ये या नांदूर गावाचं खूप नुकसान झालं. खूप मोठं नुकसान, नासधूस झाली आणि खूप मोठं नुकसान झालं. आणि ज्या वेळेस त्या दैत्याला वाटलं, निंबा दैत्याला वाटलं की मी आता मरणार, त्यावेळेस त्याने श्रीरामांचा धावा केला. हे पाहून मारुती राया काय झाले व स्तब्ध उभं राहिले की त्यांना माहीतच नव्हतं की हा निंबा राक्षस श्रीरामांचा भक्त आहे म्हणून. त्याने निंबा राक्षसाने धावा करतात श्रीराम तात्काळ आले आणि निंबा राक्षसाला म्हणाले की बोल, काय पाहिजे तुला. त्यावेळेस निंबा राक्षस म्हटला, या तुमच्या प्रिय भक्ताने माझं काय केलंय, खूप नुकसान केलंय, मला ह्याचं तोंड देखील पाहायचं नाही. मग श्रीराम म्हणाले की मी काय करू शकतो, तुझ्यासाठी मी काय करू शकतो. यावर तो दैत्य म्हणाला की तुम्हीच यावर उपाय शोधून काढा. यावर श्रीराम म्हणाले ठीक आहे, हनुमानांची मंदिरं प्रत्येक गावामध्ये आहेत, परंतु या गावामध्ये तुझं मंदिर असेल. लक्षात घे निंबा दैत्य, लक्षात घे, या गावामध्ये तुझं मंदिर असेल. तो म्हटला नुसतं माझं मंदिर असून काय उपयोग, श्रीरामा नुसतं मंदिर असून काय उपयोग. सर्व गावामध्ये ह्या हनुमान स्वारीलाच काय करतात, सगळे लोक भजतात. सगळ्या गावामध्ये ह्या हनुमानांचीच मंदिरे आहेत, लोक मला कसं काय भजतील बरं. त्यावर श्रीराम म्हणाले ठीक आहे, मी असं तुला वरदान देतो की या गावामधील कुठलीच व्यक्ती स्वतःचं नाव देखील काय ठेवणार नाही. मारुती रायांवरून कुणीही नाव ठेवणार नाही का, त्यांचं नाव सुद्धा कोणी काय करणार नाही, घेणार नाही. अखंड तुझंच पूजन केलं जाईल. ठीक आहे. त्यावर निंबा राक्षस काय झाला खुश झाला आणि त्या दिवसापासून त्या गावाला त्या दैत्यावरून दैत्य नांदूर म्हणून काय पडलं, नाव पडलं. आणि त्या दिवसापासून त्या गावामध्ये निंबा दैत्याचं काय केलं मंदिर बांधलं आणि लोक त्याचीच पूजा करू लागले. आणि विशेष म्हणजे हा दैत्य असून देखील याला गावातील हा दैत्य असून देखील याला पुरणपोळीचा नैवेद्य लागतो. लक्षात घ्या, प्रत्येक घरातून या निंबा दैत्यासाठी पुरणपोळीचा नैवेद्य रोज येतो. लक्षात घ्या, एवढी मनोभावे लोक काय करतात त्या निंबा दैत्याची पूजा करतात. दैत्याची पूजा करणारं हे एकमेव गाव आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये. आणि इथं अजूनही श्रीरामांनी सांगितल्याप्रमाणे अजूनही ती परंपरा काटेकोरपणे काय केली जाते, पालन केली जाते. इथं कुणाचंही नाव आपल्याला शोधायला जरी गेलो तरी त्यांच्या पाहुण्यांमध्ये सुद्धा आपल्याला मारुती, हनुमान किंवा बजरंग असं नाव सापडणार नाही. कारण का चुकून एखाद्या
मुलाचं नाव ते असेल म्हणजे पाहुण्यांमध्ये आणि मुलगी द्यायची असेल तर ते नाव, मुलाचं नाव काय केलं जातं, बदलायला तो मुलगा नाव तयार असेल तर ती मुलगी दिली जाते. म्हणजे बघा एवढ्या काटेकोरपणे काय केलं जातंय, या गोष्टीचं पालन केलं जातंय. आणि हे दैत्य नांदूर म्हणजे दैत्य नांदूर हे गाव त्रेतायुगापासून तिथं काय आहे, स्थित आहे. आणि तेथील लोक, नांदूरमधील लोक हनुमान स्वारीनं खूप नुकसान केल्यामुळं गावाचं त्यांचा खूप काय करतात व द्वेष मत्सर करतात. नाहीतर आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावामध्ये आपल्याला हनुमान स्वारीचं काय दिसतं हो, मंदिर दिसतं, मारुतींचं मंदिर दिसतं. प्रत्येक गावामध्ये दिसणार म्हणजे दिसणारच. आणि प्रत्येक गावामध्ये अशी अनेक माणसं, मारुती, हनुमान, बजरंग नावाची अनेक माणसं आपल्याला काय करतात, पाहायला मिळतात. असं एकमेव असं गाव आहे की जिथं कुणीही आपल्याला काय होत नाही, दिसत नाही. म्हणजे मारुतीचं मंदिरही दिसत नाही आणि मारुती नावच दिसत नाही आणि कुणी ते नावही घेत नाही. ही परंपरा त्रेतायुगापासून अजून कलियुगापर्यंत काय चालू आहे. आणि त्या दैत्याला म्हणजे निंबा दैत्याला रोज पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो.